नमस्कार, तुमचं स्वागत आहे. आपण महापालिकांच्या या महाआखाड्यामध्ये आता जो सज्ज झालेला आहे, रणधुमाळी निवडणुकांची सुरू आहे. 29 महानगरपालिकांच्या राज्यभरातल्या ज्या निवडणुका आहेत त्या निमित्तानं आता आपण एका विशेष व्यक्तिमत्वाशी बोलतोय. शिवसेनेचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे, तुमचं स्वागत आहे. अर्थातच ही जी काही सगळी निवडणूक आहे आणि महाराष्ट्रामध्ये आता इतकं मोठं शहरीकरण झालेलं आहे, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी बोलायचं आहे. पण जिथे आपण बसलोय तिथे मी आता ही तिसऱ्या पिढीची मुलाखत घेतोय. तुमच्या आजोबांची घेतली, उद्धव ठाकरेंची घेतली, तुमची मुलाखत घेतोय. 3 पिढ्या या महाराष्ट्राने बघितल्या. ठाकरे नावाची चर्चा आहे कारण तुमचं आता कुटुंब पुन्हा एकत्र आले. राज ठाकरेसुद्धा तुमच्यासोबत आहेत, मनसे तुमच्यासोबत आहे. ही सगळी जी म्हणजे जे स्थित्यंतर झालं आहे महाराष्ट्राचं गेल्या काही काळामध्ये आणि खास करून मुंबईचं, या 3 पिढ्यांमधलं स्थित्यंतर म्हणजे तुमची पिढी कदाचित ठाकरे आडनाव असेल पण प्रत्येकाच्या घरात अशा पिढ्या बदलताना बघितलेल्या आहेत आपण. हा जो आत्ताचा जो निवडणुकीचा ज्याला आपण म्हणूया की ज्या पद्धतीचे वेगवेगळे मुद्दे येत आहेत त्या मुद्द्यांवरती आपण येऊच. पण तुम्हाला असं वाटतं की जो मराठीचा मुद्दा घेऊन आता एक निवडणूक लढवायला तुम्ही सगळे ठाकरे एकत्र आलेले आहात, हा मुद्दा आता तेवढा जोरकसपणे मांडता येतोय आणि मुंबईमध्ये आत्ता हा मराठीचा जो मुद्दा आहे तो तेवढाच महत्त्वाचा आहे आणि असेल तर काय? पहिलं तर माझं भाग्य की तुम्ही आता म्हणजे आजोबांचा उल्लेख केलात, वडिलांचा उल्लेख केलात, वंदनीय हिंदवी सम्राट बाळासाहेब ठाकरे, मग उद्धव साहेबांचा, आणि त्याच्यातच पुढे मी त्याच्यात तुम्ही मला समजता की त्या ह्याचं असायला पाहिजे आणि तेवढं इंटरव्ह्यू मला वाटतं हे माझं भाग्य मी समजतो आणि तेवढंच लोकांनी पण पण मला वाटतं हेच आहे महत्त्वाचं. म्हणजे आता जे आपण परत उल्लेख राजसाहेबांचा केलात किंवा अमितचा केलात, तिथे पण तसंच पाहतोय आपण की उद्धव साहेब आणि राजसाहेब असतील किंवा मग अमित आणि मी असू, जे काही आत्ता भावना मला सगळीकडे दिसत आहे ही एकच आहे की तुम्ही एकत्र येणं गरजेचं होतं. आणि साधारणपणे आता आपण पाहतोय की भाजपच्या ह्या सरकारनंतर जे काही इथे मुंबई प्रेमियांवर, मराठी माणसावर जो अत्याचार वाढत चालला होता, साधी गोष्ट ना, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो. एखाद्या बिल्डिंगमध्ये एखाद्या मराठी कुटुंबाला नॉनव्हेज आपण घरात खातो म्हणून घर न देणं किंवा एकदमच भलत्या सलत्या पद्धतीने तिथून हकलून लावणं, एखाद्या दुकानात अभी भाजप का राज है तुम हमारी भाषा में बोलो, ही दादागिरी कधीपासून यायला लागली? तर भाजपचं सरकार आत्ता बनल्यापासून यायला लागलं. आणि अर्थात मग जिथे जिथे अन्याय होतो त्याच्या विरोधात लढायला ठाकरे कुटुंब हे नेहमी समोर असतंच. अनेक वर्ष आम्ही वेगळ्या वेगळ्या 2 पक्षाच्या माध्यमातून करत होतो. आता अर्थात 2 पक्ष एकत्र येऊन एकत्र युती म्हणून लढतोय. पवार साहेब सोबत आहेत आणि ही भावना खूप मोठी आहे. बरं, हे फक्त काही नुसतं मराठी या विषयावर नाही आहे. दुसरा अर्थात मुंबई जशी गिळली जाते आहे किंवा अदानीच्या घशात घातली जाते त्याच्या विरोधात आम्ही लढा देतच आलेलो आहोत. आता इथेच जिथे मातोश्री आहे बाजूला BKC आहे, पलीकडे धारावी आहे. धारावीचे 300 एकर गिळले तर आहेच, त्याच्याही पलीकडे जाऊन मुंबईचे 1600 एकर फुकटात गिळायचे आहेत. हा कुठचा न्याय आहे? म्हणजे तुम्हाला जर आमच्या शहरामध्ये आमच्या राज्यामध्ये येऊन धंदा करायचा असेल, करा ना धंदा, मोठे व्हा, जगातले सर्वात श्रीमंत व्हा, पण आमचे टॅक्स जे आहेत ते भरा, आमच्या जे शहराचे टॅक्स आहेत ते भरा, आमच्या इकडच्या स्थानिकांचा भूमिपुत्रांचा आदर करा. तर भूमिपुत्र म्हटल्यानंतर धारावीमध्ये अनेक भाषिक तिकडचे भूमिपुत्र आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या धर्माचे लोक तिथे भूमिपुत्र आहेत. जी भाजपा धारावीमधल्या लोकांना रोहिंग्या आणि बांगलादेशी बोलते ते तर सोमनाथ जिल्ह्यातून आले. 4 पिढ्या त्यांच्या इथे राहतात, हिंदू आहेत, मराठी पण बोलतात, गुजराती पण बोलतात, पण हे रोहिंग्या झाले का, हे बांगलादेशी झाले का? तर मुळात आम्ही ही जी काही मुंबई संपवण्याचा जो प्रयत्न आहे त्याच्या विरुद्ध एकत्र आलेलो आहे. आणि तुम्हाला अजून एक उदाहरण देतो की तुम्ही जे आता भावनेचा उल्लेख केलात, मला वाटतं जुलैमध्ये जो तेव्हा कार्यक्रम झाला होता की 3री भाषा लादण्याच्या विरुद्ध आम्ही जेव्हा एकत्र आलो होतो, त्यानंतर पुढच्या आठवड्यात मी एका बुकशॉपमध्ये होतो आणि बुकशॉपमधून बाहेर पडत असताना, पुस्तकांची पिशवी होती माझ्या हातात, बाहेर पडत असताना एक वयस्कर कुटुंब माझ्या जवळ आलं गाडीपाशी आणि अक्षरशः डोळ्यात पाणी होतं आणि मला सांगितलं, आदित्य आम्ही कुठच्याही पक्षाचे नाही आहोत, आम्ही कुठच्याही पक्षाचे ना कार्यकर्ते आहोत, ना पदाधिकारी आहोत, ना कधी संबंध आलाय, पण आम्ही या शहरात जवळपास 60 वर्ष राहतोय आणि प्लीज आमच्या वतीने दोन्ही भावांना सांगा की आता एकत्र राहा, ही आम्हाला गरज भासते. हे मला म्हणजे हे काही क्षण जे आहेत ना ते फार महत्त्वाचे. पण ही जी भावनिकता आहे, म्हणजे मला परत तोच प्रश्न आहे, म्हणजे तुमची पिढी जी आहे ती पिढी ही भावनिकता मानते, कारण आता तीच पिढी सर्वाधिक जास्ती मतदान करणं अपेक्षित आहे, तीच पिढी राजकारणात येणं अपेक्षित आहे आणि त्या पिढीला ही भावनिकता रुचेल किंवा त्या समजेल असं तुम्हाला वाटतं या पिढीसाठी? बघा, ह्याच्यात पिढ्यांचा जर विचार केला आपण,
तर अर्थात एक पिढी अशी आहे जी माझ्या आजोबांसोबत ज्यांनी काम केलेलं आहे, ज्यांनी माझ्या वडिलांसोबत आणि काकांसोबत काम केलेलं आहे, आधी एकत्र काम केलं आहे, स्प्लिट व्हायच्या आधी एकत्र काम केलं आहे. त्यांची जर भावना बघितली, 2 भाऊ एकत्र स्टेजवर येत असताना डोळ्यांमध्ये सगळ्यांच्या पाणी होतं, आनंद अश्रू होते आणि ती भावना अजूनही सगळीकडे जाणवते आणि फक्त मुंबईत नाही, म्हणजे कुठेही महाराष्ट्रात फिरलं तरी जाणवते. बरं, असे काही अमराठी लोक पण आहेत ज्यांना ही भावना आहे, कारण त्यांचे जुने संबंध आमच्या परिवाराबरोबर राहिलेले आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन एक शिवसेनेचं वैशिष्ट्य असं होतं नेहमीच आणि माझ्या आजोबांपासून आत्तापर्यंत, की एका काळात अडकलेली नाही आहे. जर परवाचं मी आणि अमितनी जे प्रेझेंटेशन केलं जर पाहिलं असेल तर आम्ही वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोललोच आहे ना. म्हणजे अर्थात जे मराठी माणसाला अपेक्षित आहे किंवा भूमिपुत्रांना अपेक्षित आहे त्यांना मुंबईमध्ये घरं देण्यापासून, म्हणजे जे शासकीय कर्मचारी असतील, BSTचे कर्मचारी असतील, महापालिकेचे असतील, पोलीस कर्मचारी असतील, हक्काची घरं देण्यापासून पेट पार्क्स आणि पेट क्लिनिकपर्यंत ह्या पूर्ण एक रेंज आम्ही जो घेतलेला आहे आणि तो नैसर्गिक आहे. आम्ही कुठेही ठरवलं नव्हतं की आता हे वयोगट आपण टार्गेट केलं पाहिजे, आता आपण हे टार्गेट केलं पाहिजे. हे नैसर्गिकरित्या झालेलं आहे. आता BST तुम्ही आम्ही सर्वांनीच वापरलेली आहे, सगळ्या पिढ्यांनी वापरलेली आणि वापरायची इच्छा पण असते. पण BST जे भाजप मारून टाकतंय प्रायव्हेटायझेशनसाठी, ती पुनर्जीवित करण्यासाठी जे आम्ही करत आहोत, परवडणारी BST किंवा पाण्याचे दर स्थिर ठेवणं असेल, 100 युनिट वीज मोफत देणं असेल, ह्या काही गोष्टी सगळ्याच पिढ्यांसाठी आहेत ना. तर ह्याच्यात कुठेही आम्ही कुठच्याही काळात न अडकता आजच्या काळाची गरज सर्व पिढ्यांना काय आहे हे पाहून आम्ही काम करत आहोत. पण हे काम करत असताना आत्ताचे जे राजकारण चालू आहे, म्हणजे आता आपण बघितलं की राजकारणाचे नवे नवे पायंडे पडताना दिसत आहेत आणि भयानक चालू आहे सगळं. कदाचित तुम्हाला ते राजकारण चालवायचे त्यामुळे तुम्हाला भयानक असतीलही, लोकांना पण ते भयानक वाटले पाहिजेत. कारण जर बिनविरोध निवडणूक होते आणि इतके 60-60 लोक जर का बिनविरोध निवडून येत आहेत त्या सगळ्या महानगरपालिकांच्या आत्ताच्या निवडणुकीमध्ये, एक वेगळाच ट्रेंड समोर सेट होताना दिसतोय. त्या ट्रेंडबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे? कारण हा ट्रेंड जो आहे हा कुठेतरी लोकशाहीला मारक आहे असं नाही वाटत? नाही, बघा, लोकशाही धोक्यात भाजप ज्या मिनिटात सत्तेत आली त्या दिवसापासून दिसायला लागले. एकदम महाराष्ट्र विरोधी ट्रेंड हा खूप प्रामुख्याने दिसतो भाजपच्या सगळ्या विचारसरणीमध्ये. म्हणजे जेव्हा 2014 ते 19 आम्ही पण त्यांच्यासोबत होतो, पण अनेकदा ते बोलतात ना सामनात तुम्ही अग्रलेख आमच्या विरुद्ध लिहिले, ते एवढ्यासाठीच होते कारण तुम्ही इंटरनॅशनल फायनान्शियल सर्व्हिसेस सेंटर जे मनमोहन सिंग साहेबांनी इथे UPA 2च्या काळात दिलं होतं BKC मध्ये, ते गुजरातला तुम्ही नेलं. त्यानंतर अनेक जे उद्योगधंदे होते जे आपल्या तरुण तरुणींना नोकऱ्या देऊ शकत होते आणि देशभरातल्या तरुण तरुणींना देऊ शकत होते, ते गुजरातकडे नेले. पण आता आपण पाहतोय जे भयानक राजकारण, म्हणजे इन्स्टिट्यूशन्स त्यांनी हाती घेतल्याच आहेत. निवडणूक आयोग, आमचा तरी हा साफ आरोप राहिलेलाच आहे विधानसभेच्या वेळी आणि लोकसभेच्या वेळी की तुम्ही भाजपच्या कार्यातून काम केलंय. पण आता जे पाहतोय आपण, परवाकडे मनसेच्या कार्यकर्त्याला खून केलं त्याचं का, तर ती निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे. पण तुम्ही जीवावर आलात. एखादी निवडणूक जिंकायला काय तुम्ही त्याच्या मुलीला उत्तर देणार आहात? मुख्यमंत्री गेलेत का त्यांच्या घरी? आता मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री पण आहेत या राज्याचे, पण कुठेही काही उत्तर आलेलं नाहीये. तसंच बिनविरोध करून घेणं, दमदाटी करणं. आता परवा राहुल नार्वेकरांचे व्हिडिओ, अध्यक्ष असतील, आम्ही मान त्या पदाचा ठेवतो, पण ते अध्यक्ष ते हाऊसमध्ये आहेत, बाहेर अध्यक्ष म्हणून दादागिरी चालवू नाही शकत. ते जे सांगतायत की तुम्हाला मी अध्यक्ष म्हणून आदेश देते की यांची सिक्युरिटी काढा, भाजपचेच ते माजी खासदार होते, सिक्युरिटी काढणं आणि देणं हे काय त्या अध्यक्षांच्या मर्जीवर आलेलं आहे? मूड आला तर सिक्युरिटी द्यायचं, मूड आला तर सिक्युरिटी काढायचं. बरं, अध्यक्ष कुठच्या ह्यानी तुम्ही तिथे कोणाचा फॉर्म भरायला घेऊन जाताय? तुम्ही तिथे जायलाच नाही पाहिजे. जर तुम्ही अध्यक्ष आत्तापर्यंतचे पाहिले तर कधीही ते राजकीय मंचावर जायचे नाहीत. काल बातमी आले, मिंदेंनी पोलीस पाठवले कोणाच्या घरी ते इंडिपेंडेंट उमेदवाराला, 3 उमेदवारांना फॉर्म मागे घेण्यासाठी. ही दादागिरी जी आहे, हा मास जो आहे ना, हा लोकांनी उतरवणं गरजेचं आहे. बरं, पैशाचा पण भयानक वापर, म्हणजे जे काही आम्ही ऐकतो की 10,000 पर वोट, 12,000 पर, हे बघा, हे खरं खोटं वगैरे हे अजून लोकांनी ठरवायचं. सोडलं तुमच्यासारख्या विरोधकांनी म्हणजे विरोधी पक्षांनी. आम्ही जेव्हा जेव्हा आवाज उठवतो, आता तुम्ही अधिवेशनातलं बघा, तुम्ही बाहेर पण आंदोलन जी करतो बघा, राईट फ्रॉम एल्फिन्स्टन ब्रिज असेल किंवा तो आपला गोखले पूल असेल, जिथे जिथे यांनी घोटाळे केलेत किंवा अनियमितता काहीतरी केली असेल, भलतसलतं काम केलेलं आहे, तिथे आम्ही आंदोलनं करतो. मीडिया म्हणून तुम्ही पण दाखवता. पण मला तुम्ही सांगा, या सरकारला, जे सरकार एवढ्या मस्तीत चाललेलं आहे, लाज उरली का हो? ते छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या मंत्र्याच्या बेडवर बाजूला पैशाची बॅग दिसते, सगळ्यांचे चॅनल्स दाखवतात, सगळं काही होते, पण क्लीन चिट. जमिनीचे घोटाळे क्लीन चिट. आता परवाकडेच गिरीश महाजन जाऊन सांगतात तिथे नाशिकमध्ये शहराचा विरोध आहे, पण तरी जाऊन सांगतात की तपोवनमधली झाडं कापू. मग ही जी एक त्यांना
सरकारी सिक्युरिटी जी आलेली आहे, सिक्युरिटी म्हणजे जे आपण बोलतो ना की तुम्ही काही करा, कुठे मतदान करा, आम्हीच सगळं आमचं मनमानी कारभार चालवणार. मीडिया त्याच्यावर डिबेट घेतं, सगळं काही करतं, पण सरकारमध्ये लाज असायला पाहिजे ना. म्हणजे हीच वाजपेयी साहेबांची भाजप आहे का, ते वाटत तरी नाही आता. तुमचा आता जो लढा आहे तो भाजपच्या विरोधात आहे, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे की शिंदेच्या विरोधात आहे? नेमकं तुम्ही आता या सगळ्या पोझिशनिंग मध्ये स्वतःला कुठे बघताय, कोणाच्या विरोधात? आम्ही महाराष्ट्र विरोधी सरकार, महाराष्ट्र विरोधी वृत्ती, लोकशाही विरुद्ध वृत्ती, ही जी वृत्ती आहे ना, ही विचारसरणी आहे, त्याच्या विरोधात आहोत. पण शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सगळा प्राण जो आहे, किंवा अगदी मनसेचा सुद्धा आपण आता तुमच्यासोबत असल्यामुळे म्हणूयात की तो मुंबईच्या अवतीभोवतीच आहे. गेल्या ज्या 288 निवडणुका नगर परिषदेच्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर तुम्ही जाऊन तेवढं लक्ष दिलेलं नाही, अशी राज्यभरातनं आम्हाला मिळालेला फीडबॅक आहे. मग तुम्ही हे वाऱ्यावर सोडलं असं होतं ना विरोधात? त्याच्यात तुम्हाला सांगतो, आम्ही खास करून हेच पाहत होतो की लोक काय बघत आहेत. कारण ह्या सत्ताधाऱ्यांचं, हे सत्तेसाठी एकत्र आलेले लोक आहेत, सत्तेला चिकटलेले लोक आहेत. ना एक विचारधारा आहे, ना तत्व आहेत, ना नैतिकता आहे, ना काही काम दाखवण्यासारखं आहे. हे सत्तेला एकत्र येऊन चिकटलेले लोक आहेत आणि सत्तेसाठी एकत्र चिकटलेले लोक आहेत. स्वार्थीपणाचं हे सरकार आहे. आता आम्हाला हेच पाहायचं होतं की लोकांची काय भूमिका आहे. आपण पाहिलं असेल ह्या नगरपंचायत, नगरपालिका इलेक्शनमध्ये 3 जण वाटेल ते युत्या करत होते, कधी एकामेकांशी, कधी एकामेकांच्या विरोधात. वाटेल ते झालं होतं, बट्ट्याबोळ करून ठेवलं राजकारणाचा. आणि हे सगळं केल्यानंतर ऑपोजिशनला स्पेस सोडायचीच नाही आणि लोकांना गुमराह करून ठेवायचं. हे कितपत चालतं हे जरा आम्ही पण थोडं पाहत होतो लांबून, की लोक देखील हे रीडिंग करतायत की नाही. म्हणजे तुम्ही आणि मी आता ठरवून एकामेकांच्या विरुद्ध बोलायचं. आपण सत्तेत एकत्र आहोत. मी ना वित्तमंत्री पद सोडत आहे, ना नगरविकास खातं सोडत आहे, ना मुख्यमंत्री पद सोडत आहे. पण एकामेकांच्या विरुद्ध बोलायचं, शिवेशाप द्यायच्या, सगळं काही करायचं आणि लोकांना फसवायचं, हे आता लोकांना ह्या निवडणुकीनंतर कळलेलं आहे. आम्ही जर ह्याच्यात उडी मारून परत कन्फ्युजनला ऍड केलं असतं तर लोक अजून गुमराह होत राहिले असते. आता लोकांना स्पष्टपणे कळलेलं आहे की हे जे एकामेकांच्या विरुद्ध जे काही टीका करतात, जे काही टोलेबाजी करतात, हे फक्त आणि फक्त सत्तेसाठी करतात, हे फसवण्यासाठी करतात, खोटं बोलत आहेत. पण हिंमत असेल आणि एवढं जर तुम्ही एकामेकाच्या विरोधात असाल तर सत्तेच्या बाहेर पडा ना, द्या राजीनामा आणि बाहेर पडा. पण मग काय चाललंय कळत नाही ना लोकांना राज्यात. आता स्पष्टपणे कळलेलं आहे. शरद पवारांची युती आणि तुमची आणि शरद पवारांची सुद्धा युतीच आहे. आम्ही आमच्या युत्या आमच्या पद्धतीने पाळलेल्या आहेत. आमची युती मनसेसोबत आहे, आमची युती पवार साहेबांसोबत आहे जिथे जिथे आम्ही केलेली आहे, आणि आमची युती, आमचं नातं हे लोकांसोबत आहे. कुठेही पवार चालतात तिकडे, त्यांच्याबरोबर आलेले. शिंदे तिकडे बरोबर गेलेले चालत नाही. कुठेही आम्ही मिंदेंसोबत युती केलेली नाहीये, कुठेही आम्ही भाजपसोबत युती केलेली नाहीये. जे आमची तत्व आहेत ती आम्ही पाळत आलेलो आहोत. पण निवडणुकीपूर्वीचं एक राजकारण आहे, निवडणुकीच्या नंतर जर का परिस्थिती बदलली तर तुम्ही भाजपसोबत जाणार? मला वाटतं हा प्रश्न आपण मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे. विचारू त्यांनी मुलाखत दिली तर आम्ही आपल्याला आठवत असेल, नाही 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 हे सगळं कोण करत होतं, चक्की पिसिंग कोण सांगत होतं. आणि परवाच दादा पण ओपनली बोललेत ना की 70,000 कोटीचा ज्यांनी आरोप केला तेच त्यांच्या सोबत सगळे सत्तेत बसलेले आहेत. मग हे जे राजकारण आहे, आम्हाला पण, आम्ही जाऊ शकलो असतो ना गेल्या 1 वर्षात भाजपसोबत, पण आम्ही गेलोय का? आम्ही जे मुंबई विकतायत, काही गोष्टी बघा काय असतं की कधी कधी राजकारणात अनेक लोक युत्या करतात, आघाड्या करतात, सगळं काही करतात. नितीश कुमारजी तर सगळं काही करतात. पण काही पक्ष असे असतात की नाही, आम्ही सत्तेत बसलो नाही तरी चालेल, पण आम्ही आमची नैतिकता नाही विकणार, आम्ही काही प्रिन्सिपल्स जे आहेत आम्ही ते विकणार नाही. जसं मुंबई जे अदानी खायला निघालेत, आणि परत मी जेव्हा अदानी बोलतो वैयक्तिक भांडण नाहीये, अनेक त्यांचे प्रोजेक्ट सुरू आहेत, तिथे कुठेही विरोध नाहीये. पण अदानी समूहाला जसं हे 1600 एकर मुंबईत फुकटात देत आहेत ते आम्हाला मान्य नाहीये. मुंबईचं जे BST प्रायव्हेटायझेशन चालू आहे ते मान्य नाहीये. महाराष्ट्रामध्ये जो आता कायद्याची जी परिस्थिती आहे आम्हाला मान्य नाहीये. शेतकऱ्यांना जे भाजपाने खोटं वचन दिलं होतं की कर्जमाफी करू, 1 वर्षानंतर सांगतात आता नंतर बघू, हे आम्हाला मान्य नाहीये. लाडकी बहीण म्हणून जे सांगितलं होतं 100 देऊ आम्ही, खोटं बोलले, आम्हाला मान्य नाही. खोटं बोलणारा पक्ष आम्हाला मान्य नाही. पण येणाऱ्या काळामध्ये ज्या वेळेला ही सगळी ध्येयधोरणं बदलत राहील, म्हणजे आत्ताच्या तर लोकांना असं जवळजवळ सवय अंगवळणी पडले की कोण कोणाबरोबर असेल काय त्याचा काही भरोसा नाही. म्हणून आम्ही लढतोय की हे अंगवळणी पडू नाही. महाराष्ट्राचं राजकारण, आता आपण एकेकाळी बोलायचो की UP बिहार सारखं राजकारण होत चाललंय, आता असं वाटायला लागलंय की UP बिहार आपल्या नादात बदनाम होत चाललंय की काय. आता जे राजकारण चाललंय तुम्ही बघा, एवढं घाणेरडं राजकारण देशाच्या इतिहासात कधी नव्हतं, आणि एवढं भ्रष्ट सरकार जे भाजप, मिंदे आणि दादांनी आता चालवलेलं आहे, आपल्या देशाच्या इतिहासात कधी एवढं भ्रष्ट सरकार नव्हतं.
म्हणजे एवढे घोटाळे, आम्ही रस्त्याचा घोटाळा असेल मुंबईतला, दुसरा रस्त्याचा घोटाळा असेल, स्ट्रीट फर्निचरचा असेल. आता ब्लाइंड स्पॉट व्हायला लागले लोकांना की अरे या ठीक आहे राजकारणीनं पैसेच खातो. हे चुकीचं आहे, हा चुकीचा पायंडा पडत आहे. आणि माझ्यासारख्या तरुण राजकारण्यांनी तुम्हाला असं वाटतं की भ्रष्टाचाराच्या म्हणजे व्यतिरिक्त राजकारण चालू शकतं आता एवढा पैशाचा अवडंबर आहे? चालायला पाहिजे ना. पण आपण कुठे ना कुठेतरी चिखलात उडी मारण्यापेक्षा बघा काय असतं की कमल दलदल में ही खिलता है, कीचड में ही कमल खिलता है. पण ते कीचडमध्ये आपण किती उडी मारायची? कुठेतरी आपण स्वच्छ करायला पाहिजे ना की आपण हे राजकारण असंच चालवायचं. आणि हा सोपा पर्याय होता की आम्ही पण गेलो असतो त्यांच्याच सोबत. पण ते न होता अंगावर जे वार होत आहेत, ज्या धमक्या येत आहेत, सगळं काही चालू आहे, ते सगळं सोसून भोगून आम्ही जिथे आहोत तिथे उभे का आहोत? कारण आमचा महाराष्ट्र आम्हाला सुधारवायचं. हे राजकारण आहे ते पटत नाही आम्हाला. मला पटत नाहीये. बिलकुल पटत नाही. पण मग हे सगळं चालू असताना ज्या वेळेला मुंबईसारख्या ठिकाणी निवडणुकीचे ज्याला आपण म्हणतो की निवडणुकीच्या हो हो या घ्या ना. नाही आपल्याला निवडणुकींच्या ह्या सगळ्या राजकारणामध्ये थँक्यू आपण पण घ्या. आपली पण चाय पे चर्चा होऊ शकते. चाय पे चर्चा आपण करूयाच. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं हे सगळं वातावरण वेगवेगळे मुद्दे घेऊन मध्यंतरी आरक्षणाचा आला, आता आरक्षण कुठेच दिसत नाही आहे. शेतकऱ्यांचे एवढे म्हणजे अतिशय बिकट परिस्थिती राज्यामध्ये आहे, तरीसुद्धा त्या मुद्द्यांना विरोधक सुद्धा म्हणजे मी काय केवळ सत्तेचं विरोधक असेल. आपल्याला आठवत असेल हे नगरपालिका नगरपंचायत इलेक्शनच्या वेळी पण आम्ही नुसतं प्रचार नाही तर आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर गेलो. उद्धव साहेबांनी देखील विदर्भाचा दौरा केला, मराठवाड्याचा दौरा केला. जिथे तिथे नुकसान झालं होतं तिथे जाऊन आम्ही शेतकऱ्यांना धीर दिला, मतं नाही मागितली तिथे जाऊन. पण आता हेच झालं ना. काय झालंय, एक मुख्यमंत्री आणि दोन हाफ हे गरा सगळीकडे फिरतात, एकामेकांना टीका करायची तिथे टीका करतात, कुठे काही आश्वासनाचे देऊन टाकतात आणि वाटेल ते म्हणजे कोणालाही म्हणजे तुला आता आमदार करीन, तुला खासदार करीन, राज्यसभा, विधान परिषद, तुला अमुक गावाला एवढे पैसे. अरे पण तुम्ही काय केलंय महाराष्ट्राचं ह्या सगळ्या नादामध्ये? हा विचार आपण करतोय का? तुमची आत्ताची जी ही लढाई खास करून मुंबई महापालिकेमध्ये जी सुरू आहे त्याच्यामध्ये 87 जागांवरती जवळजवळ तुम्ही शिंदेच्या सोबत लढताय, म्हणजे त्यांच्या विरोधात लढताय. आणि त्याबरोबरीने जर बघितलं तर तुमची ही लढाई तुम्हाला असं वाटतं की या 87 जागांच्या साठी तितकीच महत्त्वाची आहे? आणि मुंबईत प्रत्येक जागा, मुंबई असेल, पुणे असेल, हे सगळे 29 महानगरपालिका आहेत. तुम्हाला सांगतो महानगरपालिका म्हणजे जवळपास 50% महाराष्ट्रात शहरीकरण झालंय. 53% लोकसंख्या मला वाटतं आता नागरीकरण आणि शहरांमध्ये राहते. पण मुळात प्रश्न हा येतो, 2-3 म्हणजे गोष्टी ह्या विचार करण्यासारख्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आत्ता गेल्या 2-3 वर्षामध्ये काही जे प्रश्न आहेत, जसं दूषित पाणी येणं, प्रदूषण वाढणं, हे का आत्ता प्रखरपणे जाणवायला लागलं? बरं ह्याच्यावर कोणी बोलतंय का? तुम्ही ह्याच्यावर बोलायला गेलात तर उत्तर काय येतं समोरून? नाही बांगलादेशी घुसलेत, रोहिंग्या घुसलेत. हां, तुम्ही दुसरा काही प्रश्न विचारला तर धर्माचं उत्तर येतं, तिसरा प्रश्न विचारला तर जातीचं उत्तर येतं भाजपकडून. पण मुळात प्रश्न हा आहे की आपले जे काही ही शहरं आहेत, 29 महानगरपालिका आहेत, मग नगरपालिका आहेत, नगरपंचायत आहेत, मला तुम्ही एक तरी शहर दाखवा जे आज ह्यांच्या हातात सत्ता केंद्रापासून गल्लीपर्यंत असताना प्रशासक हे ह्यांचेच होते, राहण्यासारखं शहर किंवा राहण्यासारखं एक वॉर्ड किंवा राहण्यासारखी एक गल्ली तरी यांनी केली का? एक गल्ली तरी यांनी केली का? दुसरा प्रश्न हाच येतो की ह्या देशामध्ये मला तुम्ही एक शहर दाखवा जे भाजप शासित आहे पण जे सुधारलेलं आहे. आणि तिसरं तुम्हाला एक उदाहरण देतो मी, जे मी तुम्हाला सांगितलं ना की भाजप शासित आणि सुधारलेले असं एक शहर दाखवा. आता एका बाजूला तुम्ही गांधीनगरची काल बातमी ऐकली असेल, दूषित पाण्याने 100-150 लोक आजारी पडलेत. परवा इंदोरची आपण बातमी ऐकली, 18 लोक गेले दूषित पाणी पिऊन. हां, दोन्ही ठिकाणी नगरसेवक भाजपचे, आमदार भाजपचे, खासदार भाजपचे, महापौर भाजपचे, मुख्यमंत्री भाजपचे, केंद्र सरकारमध्ये प्रधानमंत्री भाजपचे. तिसरं उदाहरण त्याच विरुद्ध मी तुम्हाला देतो, मुंबईचं. मुंबई जेव्हा 1997 मध्ये आम्ही सत्तेत आलो मुंबई महानगरपालिकेमध्ये, मला वाटतं 600-650 कोटीची तूट होती. तेव्हापासून 2022 पर्यंत 92,000 कोटीची आम्ही त्याच्यात फिक्स्ड डिपॉझिट ठेवी वाढवल्या. प्रत्येक पैसा हा लोकांसमोर होता, पारदर्शकपणे होता, आमच्या बजेटमध्ये तो सादर व्हायचा. पण आम्हाला फक्त 4च वर्ष मिळाली, 97 ते 99 आणि 2019 शेवट ते 2022 जेव्हा आमचे मुख्यमंत्री होते. सगळा जो काही कार्यकाळ होता आमचा काम करण्याचा आणि विकास करण्याचा, तो वेगळ्या विचारसरणीचे मुख्यमंत्री आमच्या डोक्यावर असताना आम्ही काम करून दाखवलेलं आहे. तर हे मी चॅलेंज त्यांना देत आहे भाजपला की चला मुद्द्याचं बोला. विचारसरणीचं तुम्ही बोलताय, विचारधारेचं बोलताय, तुम्ही मुद्द्याचं बोला. कारण ही निवडणूक विचारधारेची नाही आहे, ही निवडणूक विचारसरणीची नाही आहे, ही निवडणूक ना हिंदू मुस्लिम जातीपातीची वगैरे नाही आहे.
तुम्ही मला माझ्या गल्लीमध्ये काय सुविधा देताय? पाणी देताय का चांगलं? तुम्ही मला चांगली हवा देताय का? रस्ता देताय का? फुटपाथ देताय का? मोकळं मैदान देताय का? आरोग्य सेवा देताय का? शाळा देताय का? ह्याच्यावर आहे. आणि कदाचित आम्ही एकमेव पक्ष असू ज्यांनी 2002, 2007, 2012 आणि 2017चा वचननामा घेऊन सांगितलंय होय आम्ही करून दाखवलंय. आत्ता पण आम्ही 2017चा वचननामा घेऊन बसलो तर 90% कामं करून दाखवलेत आम्ही. त्याच्यावरून म्हणजे सॉरी एकच तुम्हाला मंदारजी इंटरप्ट करतो. म्हणजे आतापर्यंत एक जे मिथ, जे खोटी समज भाजप पसरवत आहे की कुठच्याही शहराचा विकास करण्यासाठी तुम्हाला केंद्र सरकार आणि राज्य सरकार पण हातात हवंय. नाही, जिथे जिथे भाजप आहे केंद्रात आणि राज्यामध्ये तिथे तिथे त्या शहरांची भाजपनी चांगली वाट लावून दाखवलेली आहे. दिल्ली बघा आता. पण हे बोलत असताना तुम्ही ज्या ठेवींचा उल्लेख केला महापालिकेच्या, त्या तुटल्या मधल्या काळामध्ये, त्याच्यावरनं ओरड झाली. पण तुम्हाला असं वाटत नाही, म्हणजे मध्यंतरी एक कुठल्या महासंवादात कुठला कार्यक्रम होता त्याच्यामध्ये स्वतः आयुक्त बोलले होते की या ठेवी जर आत्ता तुटल्या तर काही हरकत नाही, कारण किमान काम होतंय, लोकोपयोगी कामं, पायाभूत सुविधा नाही. एक मिनिटं तुम्हाला सांगतो, ह्या ठेवींचा गैरसमज म्हणजे प्रधानमंत्री महोदय पण तेच बोलून गेले, मग मुख्यमंत्री बोलतात सातत्याने आणि सगळं. मुद्दा असा आहे, ह्या ठेवी आपण कशासाठी वाचवून ठेवतो? जर ह्याच लोकांनी जे आमच्यावर टीका करतात ना, हे राजकीय लोक, म्हणजे लोकांना माहिती आहे, मुंबईकरांना माहिती आहे, राजकीय लोकांनी जेव्हा स्टँडिंग कमिटीमध्ये जे आरोप करतात ते तेव्हा तेच बसायचे. त्या पुस्तिकेचा जरा अभ्यास केला असता, किंवा एक तुम्हाला फार चांगली पुस्तके आहे फडणवीस साहेबांची, बजेट सोप्या भाषेत, अर्थसंकल्प सोप्या भाषेत, तो जरा त्यांनी वाचला तर त्याच्यात कळेल की ह्या ठेवी आपण कशासाठी ठेवतो. तर आम्ही 97 पासून 22 पर्यंत कुठेही कर न वाढवता, छुपा कर न लावता, टोल न लावता आम्ही मुंबईकरांसाठी जी कामं करत आलो, काही काही कामं आपण प्रोव्हिजन करतो की साधारणपणे 2014 की 15 पासून आपल्याला कोस्टल रोड करायचं आहे, STPचं काम आहे, सिवेज ट्रीटमेंट प्लांट, ते करायचं आहे, गोरेगाव मुलुंड लिंक रोड आहे ते करायचं आहे. आपल्याला साधारणपणे आपल्या एस्टॅब्लिशमेंटमध्ये म्हणजे महानगरपालिकेत कामगार किती आहेत, कर्मचारी किती आहेत, त्यांचा पगार किती असेल, पेन्शन किती असेल, प्रॉव्हिडंट फंड किती असेल, ग्रॅच्युटी किती असेल, रस्ते असतील ते जर आपल्याला करायचे असेल टप्प्याटप्प्याने तर त्याला खर्च किती लागेल, हा प्रत्येक खर्च आपण त्या ठेवींमध्ये ठेवतो. आणि त्या वर्षी ती ठेवी तोडायला लागते तेवढीशी. आणि तुम्ही त्या ठेवींमधून, जसं आपला कोस्टल रोड जो मुंबई महानगरपालिकेने बनवला, जो आम्ही बनवलेला आहे, फडणवीस साहेब जरी खोटं क्रेडिट घेत असतील तरी तो पूर्णपणे आमचं काम येते. त्याच्यासाठी आम्ही त्या ठेवींमधून पैसे घेतले. गोरेगाव मुलुंड लिंक रोड त्या ठेवींमध्ये होतं, STP त्या ठेवींमध्ये होतं. ह्या प्रत्येक ठेवी त्या वेळेला तोडायला लागतात तुम्हाला आणि त्याच्यातून पैसे घ्यायला लागतात. म्हणजे तुम्हाला टोल नाही लावायला लागत, म्हणजे तुम्हाला कर नाही वापरायला लागत. आर्थिक नियोजन काय असतं? आत्ता तुम्ही राज्य सरकारचं कर्ज किती काढून ठेवले हो? लाखो कोटीमध्ये, मला वाटतं 9 लाख कोटी वगैरेच्या आसपास गेलेलं आहे. बरोबर आहे. हे नियोजन, हे कर्ज कोणावर आहे? राज्य सरकारवर आहे. म्हणजे तुमच्या आमच्यावर येतोय. कधी ना कधी तर हे ना कर वाढवायला लागणार आहे, टोल वाढवायला लागणार आहे. राज्य सरकार जे नॉर्थ बाउंड मुंबईचं कोस्टल रोड करतंय, 4 टोल लावलेले आहेत. गडकरी साहेब जे 12 वर्ष मुंबई गोवा हायवे बनवतायत, टोल लावून ठेवलेत. रस्ता पूर्ण नाही झाला पण टोल लावलेला आहे. आमचा कोस्टल रोड हा बिना टोलचा आहे आणि कुठेही छुपे कर नाही वाढवलेत. आणि म्हणून मी हेच सगळ्यांना सांगतो की ठेवी जर यांनी नीट वाचल्या असत्या तर कशासाठी या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या अर्थसंकल्पात प्रत्येक वर्षी प्रत्येक पैशाचा त्याच्यात मोजमाप आहे. हा जो विकास जो आपण म्हणतोय, किंवा ज्या पद्धतीने एक मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बनताना दिसते, काही लाख कोटींची कामं चालू आहेत या सगळ्या मुंबई आणि पूर्ण पश्चिम भागामध्ये आपल्या, तर तुम्हाला असं वाटत नाही की हा विकास सुद्धा गरजेचा होता? आणि त्या गरजेच्यामुळे, कारण तुम्ही स्वतः हा विकास चाललाय की विनाश चाललाय हा विचार करा तुम्ही. कारण विकास हा सगळ्यांनाच पाहिजे, शाश्वत विकास हा सगळ्यांनाच हवा आहे, बरोबर आहे. पण हे करत असताना तुम्हाला पुण्याचंच उदाहरण देतो. पुण्यामध्ये वेताळ टेकडी नावाची एक जागा आहे, सुंदर जागा आहे, हिरवगार जागा आहे. पलीकडे जो त्यांना रस्ता काढायचा आहे तो कुठे जातो भाजपला पण माहिती नाहीये. तर तिथे जाण्याची आत्ता रस्ता एक आहे, बोगदा, मेट्रो, वरतून हायवे. लोकांचं म्हणणं सपाटच करा ना, मग टेकडी तरी ठेवताय कशाला? तसंच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट प्रोजेक्ट हा भाजपच्या काळात आला. ब्लू लाईन, रेड लाईन नद्यांची त्यांनी हलवलेली आहे. कन्स्ट्रक्शन चुकीचं दाखवलेलं आहे. जगात कुठेही नदी स्वच्छ करण्याचा जो कार्यक्रम असतो तो पहिला तुम्ही नदीचं खोलीकरण करता आणि रुंदीकरण करता. मुळा मोठ्याचं पहिलं उदाहरण आहे जगातलं. लोकांचा विरोध असताना देखील तिथे महानगरपालिका भाजपची ही नदीला अरुंद करते आणि जी खोल होती तिचं खोलीकरण कमी करते. हा विकास होतो की विनाश होतोय? ह्याच्यामुळे 11 मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत, प्राचीन मंदिरं पाण्याखालती जाणार आहेत, 4 रस्ते पाण्याखालती जाणार आहेत. हा विकास होतो की विनाश होतोय? मुंबईचा जो ते बोलतात विकास, एकनाथ मिंदे जे बोलत होते की 6080 कोटीचं पहिलं टेंडर 2023चं, इथेच बसून मी त्याला
त्यांना एक्सपोज केलं होतं, त्या टेंडरला एक्सपोज केलं होतं. पुढच्या वर्षी पण 6,000 कोटीचं. त्यांनी काय सांगितलं होतं, 36 महिन्यात मुंबईचे सगळे रस्ते कॉन्क्रीट होतील. तुम्ही मला एक रस्ता पूर्ण केलेला यांनी दाखवा. विकास जो झालाय तो मंदारजी यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय, यांच्या आवडत्या कॉन्ट्रॅक्टर्सचा झालाय. मुंबईत कधी नाही तो ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड 10% दिलेला आहे, त्याच्यातून पैसे काढले आणि खाल्ले त्याने लोकांनी. मग विकास ह्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सचा होतो, विकास ह्यांच्या आवडत्या लोकांचा होतो. लोकांचा विकास कधी होणार? आणि विकास तो मला अजून एक सांगतो, विकास जर बघायचा असेल ना तर आमने सामने पूर्ण त्यांची टोळी असेल, तिघही मुख्यमंत्री असतील, 2 उपमुख्यमंत्री असतील, मी एकटा त्यांच्या समोर बसायला तयार आहे आणि परत त्यांना चॅलेंज करतो की आम्ही 22 वर्षात, आम्ही 25 वर्षात जो मुंबईचा विकास केला, मुंबईची BST सर्वात परवडणारी, स्वस्त आणि मस्त चालवणारे आम्ही जे होतो ते तुम्ही भाडे तिप्पट केलेलं आहे, बसेस कमी केलेल्या आहेत. शाळा 1235 शाळा आहेत, 3.25 लाख विद्यार्थी 8 भाषांमध्ये शिकतात, मराठी अनिवार्य आहे. IB, IGCSE, CBSE आणि ICSE प्लस SSE हे बोर्ड असणारे, डिजिटायझेशन होणारं. मला एक असं उदाहरण दाखवा महानगरपालिकेचं, नुसतं देशात नाही तर जगात दाखवा. आरोग्य सेवा, मला भाजपचा केंद्रात सरकारमध्ये, राज्यात सरकारमध्ये ना दाखवा महानगरपालिका कुठची त्यांनी सुधारली जसं आम्ही करू शकलो होतो. आमचे हे प्रायमरी हेल्थ केअर सेंटर्स आहेत, ट्रॉमा केअर सेंटर आहे, हॉस्पिटल्स आहेत आणि 4 वैद्यकीय महाविद्यालय आहेत. दाखवा मला भाजपने कुठे केले. मोकळी मैदानं जेवढी आम्ही करून दाखवलेली तसं भाजपने कुठे केलं दाखवा. 2017 पर्यंत 10,000 मेट्रिक टन प्रत्येक दिवशी जो मुंबईचा कचरा होता, ते इंदोरचं उदाहरण देतात ना, इंदोर 400 मेट्रिक टन होतो, आम्ही 10,000 मेट्रिक टन सांभाळायचो आणि ते 6,500 मेट्रिक टनवर आम्ही विलगीकरण करून आणलेलं. दाखवा भाजपने एक असं उदाहरण कुठेही कुठच्या शहरात या देशात केलेलं. स्मार्ट सिटी कुठे सक्सेसफुल झाले सांगा? स्मार्ट सिटीचा प्रोग्राम पूर्ण फेल झालाय, बंद करायला लागलाय. एक उदाहरण मला दाखवा जिथे भाजपचे महापौर आहेत, भाजपचे मुख्यमंत्री आहेत, भाजपचे प्रधानमंत्री आहेत आणि शहर पुढे गेले. पण भाजप ज्या शहरामध्ये जातं, ज्या जिल्ह्यामध्ये जातं, जातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, दाखवा ना कामं काय केलेत. राजकारण जे चालू आहे ज्याच्यामध्ये मुंबई नाही एक जो महत्वाचा मुद्दा होता, तुम्हाला सांगतो ही स्टेप लागणार आहे. 12 वर्षांचं सरकार असून हिंदू खत्रे में सांगणार आहेत. पण तुम्ही पर्यावरण मंत्री होतात, पर्यावरणाचे मुद्दे येत नाही आहेत, तुम्ही स्वतः विरोधक म्हणून पर्यावरणाचे मुद्दे ज्यावेळेला आणताना किती वेळा आम्ही ओरडलो. पर्यावरणाचे मुद्दे आज आहेत, ते नुसतं आपल्याकडे कबूतर चाललेलं आहे. कबुतराचा पण एवढा खरं गंभीरच प्रश्न होता, तरी सुद्धा त्या कबुतराच्या प्रश्नावरती कोणी काही बोलताना दिसत नाहीये. तुम्ही इकडे एका मुंबईकराल, जे आम्ही सगळे उपनगर आणि त्याच्या पलीकडे राहतो, त्या लोकांना 2-2 तास यायला जायला लागतात. 100%. मग असं असताना तुम्ही त्या सगळ्या वचननाम्यांमध्ये, जाहीरनाम्यांमध्ये सगळीकडे हा 15 पॉईंट्स बघितले असेल तर त्याच्यात आम्ही सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा टाकलेला आहे, तो म्हणजे मुंबई पर्यावरण कृती आराखडा. जो मुंबई क्लायमेट ॲक्शन प्लॅन आम्ही बनवला होता, मी मंत्री असताना. पुण्यासाठी बनवला, सोलापूरसाठी बनवला, नाशिकसाठी बनवला. आपली 40 शहरं ही आपण नेट झिरोमध्ये आणणार होतो 2040 पर्यंत. त्याच्यात शॉर्ट टर्म गोल्स, लॉंग टर्म गोल्स, मीडियम टर्म गोल्स काय आहेत हे सगळं येतं. एनर्जीच्या ह्याच्यात, ट्रान्सपोर्टच्या ह्याच्यात, कांदळवनाच्या ह्याच्यात. जसं मी मंत्री असताना मी तुम्हाला दाव्याने सांगू शकतो की 11 महिन्यामध्ये 15,500 हेक्टर मॅनग्रोव्स आम्ही इंडियन फॉरेस्ट ॲक्टमध्ये आणलेत. दाखवा भाजपचा मंत्री कोणी असं बोलू शकतो का? वेस्टर्न घाट्सला प्रोटेक्शन आमच्या सरकारने दिलंय. जसं अरावली हे कापायला निघाले होते तसं आम्ही मायनिंग नाही करू दिलं त्यांना. दाखवा मला भाजपचं असं कोणी बोलू शकतं का? मुंबईमध्ये अर्बन फॉरेस्ट असेल, मियावाकी फॉरेस्ट असेल, आता ह्यांचे पालकमंत्री जाऊन जे उद्घाटन करतात ते मी फंड दिलं, मी सुरू केलेलं होतं. दाखवा मला भाजपचं मंत्री असं कोण बोलतंय का? नाही बाजूचे सायकल ट्रॅक पण आता. अजून एक सांगतो तुम्हाला, पब्लिक ट्रान्सपोर्टमध्ये BST 10,000 बसेस जेव्हा जाऊ तेव्हा तुम्हाला हे जे काही भाडीवाढ बाकीची चालतात ना, जास्ती झालं कमी झालं वगैरे, ही मस्ती जी आहे ती मोडून काढता येईल BST मधून. दाखवा मला भाजपचं कोणी मंत्री असं बोलतोय का? मुंबईमध्ये जेव्हा आपण क्लायमेट ॲक्शन प्लॅन बोलतो, AQI भयानक झालंय गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये. आज तुम्ही आता सिलिंगवर जाल, वरळी तुम्हाला दिसणार नाही का? तर स्मॉग आहे. हेच आम्ही सांगितलेलं आहे की कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट झालं पाहिजे. कन्स्ट्रक्शन बंद नका करू, पण नियोजन काहीतरी केलं पाहिजे. नियोजन शून्य विकास हे भाजप करते आणि म्हणून तो विनाश होत आहे. 800 एकर आरेच्या जंगलामधलं हे आम्ही करून दाखवलं आणि आरेच्या जंगलामध्ये जे रस्ते होते ते भयानक होते, ते कॉन्क्रिटीकरण पण आम्ही करून दाखवलं. असं शाश्वत विकास कुठच्या भाजपच्या मंत्र्यांनी करून दाखवले का मला सांगा? डिले झाला असं म्हणणं आहे. म्हणजे प्रत्यक्षात अनेकदा मेट्रो 3चं पण स्वतः भाजपचे सगळे नेते असतील, सगळे म्हटले की तुमच्यामुळे डिले झालाय. मेट्रो 3 जे ते आरोप लावतात आमच्यामुळे डिले झालं, ते साफ खोटं बोलत आहेत. मेट्रो 3 असेल किंवा कुठची विकासाची कामं असतील, कोविडच्या लॉकडाऊनमध्ये पण आम्ही बंद ठेवलेली नव्हती. आमचा विरोध नुसतं आरेच्या जंगलामध्ये तुम्ही जी झाडं कापून विनाश करून तिथे कारशेड बनवली आहे, तुम्हाला आज लिहून देतो. 2034ला ह्यांना पुन्हा एकदा कांजूरमार्गला जायला लागणार. आम्ही जे करत होतो ते कांजूरमार्गचं का निवडलं होतं, तर मेट्रो लाईन 3, मेट्रो लाईन 6, मेट्रो लाईन 4, मेट्रो लाईन 14 जवळपास पूर्ण MMRचे 4.5 कोटी जनता
ही एका नोडल पॉईंटमधून कनेक्ट झाली असती. आत्ता काय केलं यांनी, प्रत्येक ठिकाणी ह्यांच्या लोकांनी लँड ग्रॅबिंग करून ठेवलेली आहे आणि तिथे तिथे आता हे कार शेड बनवणार, म्हणजे ह्यांच्या लोकांना पैसे जाणार. कार शेडवर 2-2.5 कोटीचा खर्च, 4 कार शेडवर जवळपास हे 10,000 कोटी उडवणार, कॉन्ट्रॅक्टर्स कमवणार, ह्यांच्या खात्यात पैसे येणार. आम्ही जनतेचे पैसे वाचवत होतो, वेळ वाचवत होतो. आणि मेट्रो 3 आता मी जेव्हा त्यांना विचारलं होतं, मी चौकशी सांगत होतो चौकशी लावूया आपण कॅबिनेटमध्ये, तेव्हा कारण नाही बसॉल्ट रॉक आहे, वेळ लागतो ते टनल बोरिंग मशीन करायला. कशासाठी? मेट्रो 3 मध्ये प्रत्येक स्टेशनचं कमीत कमी 200% जास्ती हे एस्केलेशन झालेलं आहे. हे भाजपच्या काळात झालेलं आहे. हा घोटाळा आहे, भ्रष्टाचार आहे. 10,000 कोटी सप्टेंबर 2019 पर्यंत यांनी पैसे देऊन मोकळे झाले होते. हे CVC गाईडलाईनच्या विरोधात आहे. हा घोटाळा आहे. कॅबिनेटची मंजुरी न घेताना सुप्रमा केली होती. पण ते न बोलता नाही उशीर झाला, खोटं बोलायचं तर किती बोलायचं. आता या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्यावेळेला आज एक ज्याला आपण म्हणूया की अतिशय जोरकस असा जर का विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काम करताय आणि मनसे तुमच्या सोबत आहे, तुम्हाला असं वाटतं की मुंबईमध्ये त्या अर्थाने तुम्ही खरंच विकास करू शकाल? कारण आधी म्हटलं गेलं बऱ्याचदा की तुमचीच सत्ता होती 25 वर्ष शिवसेना होती. नाही मंदारजी, मला एक सांगा, तुम्ही जेव्हा आता भाजपला विचाराल ना प्रश्न, एक माझ्या वतीने त्यांना 100% विचारा. पहिली गोष्ट म्हणजे जे तुम्ही सांगता की 25 वर्ष काहीच नाही झालं, 25 वर्षांमधून 20 वर्ष भाजप आमच्या सोबत होती. जेव्हा आम्ही 107, 108 आकड्यांवर होतो तेव्हा भाजप 17, 18 मॅक्सिमम 25 होती. तेव्हा पण भाजपनी उपमहापौर, इम्प्रूव्हमेंट कमिटी, BST कमिटी, शिक्षण समिती ह्या सगळी पद्धतीने उपभोगून मजा मस्ती करून झालेली. जर आम्ही काहीच नव्हतो करत तर तुम्ही आमच्यासोबत का होतात? आणि जर आम्ही काम केलं असेल तर तुम्ही आम्हाला शिव्या का देताय? आणि दुसरं म्हणजे कोस्टल रोडचं जे प्रेझेंटेशन दिलं आम्ही 2017-18 पासून भूमिपूजन जे केलं आणि आम्ही काम सुरू केलं, मला तुम्ही एक फोटो दाखवा जिथे फडणवीस साहेबांचं काही घेणं देणं येतं या कोस्टल रोडशी. काडी मात्र संबंध नाही आहे. पण हे तुम्ही कुठून शिकवणी घेता मला माहीत नाही. कुठचंही कोणी दुसऱ्यांचं काम असेल तर आम्ही फिता कापू, आणि आमचं काम चुकलं तर नेहरूंनी बिघडवलं, ठाकरेंनी बिघडवलं, हेच चालतं. पण ह्या ज्या सगळ्या योजना मधल्या काळात आल्या होत्या, सगळ्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये लाडकी बहीण योजना आली, लाडका भाऊ योजना आली, अशा बऱ्याच ज्याच्यामधनं प्रत्यक्षात थेट बेनिफिशरी आपण म्हणतो तशा पद्धतीने पैसे दिले गेले. तुम्ही पण आता तुमच्या वचननाम्यामध्ये दिलेले 1,500 रुपये तुम्ही म्हणताय की देणार आहात. आम्ही जे काही सांगितलेलं आहे वचननाम्यामध्ये, 700 स्क्वेअर फीटचा जे काय तुम्ही म्हणताय हा पण बोजाच येणार ना शेवटी. तुम्हाला सांगतो, आम्ही हे पूर्णपणे किती फुटप्रिंट त्याचा बजेटवर येऊ शकतो ह्याचा अभ्यास करून केलेला आहे. मुंबई पूर्णपणे 25 वर्ष माहिती असल्यामुळे, गल्ली गल्ली माहिती असल्यामुळे काय याचा बजेटवर इम्पॅक्ट होऊ शकतो ह्याचा अभ्यास आम्ही केलेला आहे. आम्ही जी 15 वचनं दिले त्याच्यातून जी महत्त्वाची काही, म्हणजे 15च्या 15 महत्त्वाची आहेत, पण त्याच्यातून काही ठराविक जे आपण बोलतो ना की ह्याच्यावर काय इम्पॅक्ट होऊ शकतो. आता बघा, मुंबईमध्ये इस्टेटच्या प्रॉपर्टीज आहेत, BMCच्या इस्टेटच्या प्रॉपर्टी स्वतःच्यात. आत्ता ह्या सरकारमध्ये एका बिल्डरच्या घशात त्या सगळ्या प्रॉपर्टीज टाकल्या जातात. मग ते दमदाटीने असो, दादागिरीने असो, पोलीस बळ वापरून असो, काही करून असो, सरकारी यंत्रणा वापरून असो, एकाच बिल्डरच्या घशात हे सगळे घातलं जातं. आम्ही त्याचा विरोध करून त्या सगळ्या जमिनी परत घेणार आणि तिथे आपले जे शासकीय कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी आहेत, BSTचे आहेत, BMCचे कर्मचारी आहेत, मग फायर ब्रिगेडचे कर्मचारी आहेत, ह्यांना हक्काची घरं आणि गिरणी कामगारांना हक्काची घरं देऊ. मराठी माणसाला तिथे परवडणारी घरं उभी करू शकू आणि 100% तिथे करू शकू. ती आपली जागा, BMCची जागा, मुंबईची जागा आहे. कशाला बिल्डरच्या घशात घालायची? मुंबईचा ह्याच्यात फायदा झाला पाहिजे, बिल्डरचा का होतो त्याच्यात फायदा? तसंच जे आम्ही सांगितलं ना 1,500 रुपये, ते सन्मान निधी आम्ही करण्यासाठी देतोय. ज्या घरकाम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्यावर बोज असतं, त्यांना पगार पुरेसा असतो का मला वाटत तरी नाही, पण त्यांना सन्मान निधी म्हणून त्यांच्या नोंदणीकृत ज्या घरकाम महिला असतील, घरकाम करणाऱ्या महिला असतील, त्यांना आम्ही 1,500 रुपये देणार आहोत. महिलांसाठी खास काही बसेस मोफत चालणार आहोत आणि आमच्या काळात आम्ही गणवेशधारक विद्यार्थ्यांसाठी हात दाखवा बस थांबवा अशी एक योजना आणली होती की मोफत बस प्रवास शाळेत जायला आणि घरी यायला. तसंच BSTची दरवाढ आता झालेली आहे. आमच्या काळात जेव्हा आम्ही BSTचे फ्लॅट फेअर ठेवले ते 5 रुपयाला 5 किलोमीटर, 10ला 10, 15ला 15 आणि 15 किलोमीटरहून जास्ती जायला 20 रुपयात, तेव्हा आपलं फुटप्रिंट वाढला होता. 35 लाख लोक वापरत होते BST, परवडणारी होती BST. आता 25 लाखावर आलेली आहे. ती पुन्हा एकदा सगळे जुने रूट सुरू करायचे आहेत. 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणायच्या आहेत, मिनी मीडियम लॉंग रेंज बसेस सुरू करायच्या आहेत, भाडेवाढ रद्द करून परत फ्लॅट फेअरवर आणायचं आहे. हे सगळं शक्य आहे, हे सगळं तुमचं म्हणणं हे शक्य आहे. तुम्ही ही जी आता आम्ही 500 स्क्वेअर फुटापर्यंत जेव्हा प्रॉपर्टी टॅक्स माफ केलं ना, बंदारजी फरक हाच आहे. आता भाजप देवना डम्पिंग ग्राउंड मुंबईच्या मनाविरुद्ध जाऊन त्यांनी अदानीला दिले. प्रायव्हेट लँड झाल्यानंतर पण स्वच्छ आपण करतोय आणि त्याच्यासाठी
मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा भाजप आपल्यावर वेस्ट युजर फ्री लादणार आहे, कचरा कर लादणार आहे, म्हणजे अदानी कर लादणार आहे. तो आम्ही न लादू देता तो रद्द तर करूच, पण मुंबईकरांनी कर्ज भरायला पाहिजे का? जीएसटी सर्वात जास्ती आम्ही पहिले, मग आमचं काय तिथे ताली बजावत हाली बजावतं कशासाठी? कशाचा कर 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 मुंबईकर बोलून तर कर्ज लावायला पाहिजे का? तर 700 स्क्वेअर फूट जर आम्ही नाही भरला प्रॉपर्टी टॅक्स, काय चुकतं? तुम्ही देताय का आमचे जीएसटीचं देणं परत आम्हाला वेळेवर? नाही देते ना केंद्र सरकार म्हणून, मग आम्ही नाही भरणार तुमचा टॅक्स. तो हा जो मुद्दा आहे की जसे हे वेगवेगळे मुद्दे मुंबईच्या विकासाचे आहेत, तसेच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो येतो तो तुम्ही मगाशी उल्लेख केला की धर्म नाही तर भाषा, कुठल्या तरी अस्मितेच्या मुद्द्यावरती आपण येऊन थांबतो आणि तिथे बाकी सगळे जे मूलभूत प्रश्न आहेत ते बाजूला राहतात. पण परवाच्या दिवशी जसं राज ठाकरे म्हटले की हिंदू खतरे में, असं भाजप म्हणते कुठे हिंदू खतरे में मला दाखवा, तसं मग मराठी तरी कुठे खतरे में? आता तुम्ही मला सांगा, पहिली गोष्ट म्हणजे जे नॉनव्हेजचं चालू आहे, किंवा आता आपण पाहतोय घाटकोपरमध्ये वगैरे पण पाट्या वेगळ्या भाषांच्या लागू लागलेल्या आहेत. तुम्हाला इथे घरं मिळणार नाहीत, मराठी लोकांना घरं मिळणार नाहीत. हे मराठी खतरे में नाही बोलत आम्ही, पण मराठी स्वाभिमान जागला पाहिजे ना कुठेतरी. भाजपच्या हातात तर केंद्र सरकार आहे का आता मराठी प्रधानमंत्री? आणि मराठी आणि महाराष्ट्रप्रेमी मुख्यमंत्री तरी आहेत का? का नाही भाजप बोलू शकत आहे की मराठी? आत्ता ते काल बोलायला हळूहळू लागले जेव्हा त्यांना जाणवायला लागले की मराठी माणूस जागा होत आहे. जर आमच्याच राज्यामध्ये, आमच्याच मुंबईमध्ये आम्ही बोलू नाही शकत मराठी महापौर होणार, का भाजप बोलू नाही शकत आहे? आम्ही बोलतोय का तिथे कुठच्याही दुसऱ्या राज्यात जेव्हा भाषेवर प्रांतरचना झाली त्या भाषेचा पूर्ण आदर करून ती लोकल संस्कृती आम्ही पाळतो ना तिथे, मग का दादागिरी आमच्यावरच कशाला? पण ही जी एक इमेज होती पूर्वीची शिवसेना आणि आत्ताची, ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरेंचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे की त्यांनी एक अशी रस्त्यावरती ज्याला आपण म्हणतो की रावडी प्रकारची जी शिवसेना होती ती एक वेगळ्या पद्धतीनं पुढे नेली आणि त्यात तुमचा सुद्धा आता चेहरा आहे. इतकी अशी शिवसेना तुम्हाला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये रुचेल लोकांना? आणि त्या मला तुम्हाला सांगतो एक महत्त्वाचं हेच आहे की 25 वर्ष ह्याच शिवसेनेवर आणि ह्याच बदलत्या काळावर विश्वास ठेवून मुंबईकरांनी एका व्यक्तीला मतदान केलं, ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि तीच व्यक्ती परत राजसाहेब सोबत आलेत, पवार साहेबांचा आशीर्वाद आहेतच, आणि मुंबईकर हे एकत्र आल्यानंतर जग हलवू शकतात हे आज दिसणार आहे. आणि हीच मुंबई महानगरपालिका 25 वर्ष चालवत असताना देशभरातून लोक येतात, स्वप्न पूर्ण करून जातात, काही कोणाला त्रास होत नाही. हीच मुंबई महानगरपालिका देशातले सर्वात जे स्टार्टअप्स असतील किंवा जे स्वप्न घेऊन येतात ते मुंबईत त्यांना राहावंसं का वाटतं? कारण मुंबई पुढे चालली होती. आणि आत्ता तुम्ही पाहताय गेल्या 2-2.5 वर्षात जे कुठचेही स्टार्टअप होतं तिथे पलटात कुठे? बेंगळुरू, हैदराबाद वगैरे. का? तर ती शहरं आता राहण्यासारखी होत चाललेली आहेत. आज पुणे बघा, मुंबई बघा, नाशिक बघा, ठाणं बघा, ट्रॅफिकची कोंडी असेल किंवा आपली मैदानं जी आता ढापली जात आहेत, बिल्डरांचे जे पत्रे लागत आहेत, कॉन्ट्रॅक्टर्सची मस्ती पाहतोय आपण. तुम्हाला वाटतंय का खरोखर तुम्ही जे आज राहुल नार्वेकर सारखी लोक जे त्यांच्याच अवतीभोवती लोकांवर दमदाटी करतात, दादागिरी करतात, त्यांचं सरकार जर बसलं तर तुम्ही खरोखर न्याय मागू शकणार आहात का त्यांच्याकडे? पण याबरोबरनं एक म्हणजे शेवटाकडे येताना 1-2 प्रश्न विचारायचे तुम्हाला की आदित्य ठाकरे हे जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात आले आणि ठाकरेंची म्हणून जी एक प्रतिमा होती की ते निवडणुकीत येत नाहीत आणि त्याच्यामुळे कुठेतरी शिवसेनेचं नंतरच्या काळामध्ये नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं? बघा, आता निवडणूक लढल्यानंतर हे लोक जे पळून गेले ह्याचा काही संबंध नव्हता. म्हणजे हां, ते घाबरून गेले असतील, इस बच्चे से डरते हो जो बच्चा बोलून तुम्ही करत असाल, कारण खूप वेळा बोलतात ना आदू बाळ, तुम्ही व्हाल अशी त्यांना भीती असेल तर काय करायचं? हेच ना, एवढी भीती काय? पण मग सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणारे बाळासाहेब ठाकरे आम्ही कोण आहोत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर स्वतः एकनाथ शिंदेंना बनायचं असेल आणि ते सरकार पाडवून खोटं बोलून सगळा खोटारडेपणा निर्लज्जपणा दाखवून जर करत असतील तर उद्धव साहेब बनले तर काय गैर आहे? काय गैर आहे? आणि मुळात गोष्ट हीच आहे ना की आज देशामध्ये असेल म्हणजे मोदी साहेबांनी स्वप्न बघावं प्रधानमंत्र्यांचं, काही गैर नाही. फडणवीस साहेबांनी स्वप्न बघावं मुख्यमंत्री बनायचं, काही गैर नाही. एकनाथ शिंदेनी चोरी करून निर्लज्जपणे सगळा खोटारडापणा अंगातला बाहेर काढून मुख्यमंत्री बनायचं, काही गैर नाही. ते घटनाबाह्य. बरं, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला एक सांगतो, परत सांगतो, हे जे 40 चोर पळून गेले ते स्वतःवर ईडी, IT, CBI ह्या केसेस होत्या म्हणून मी महाराष्ट्राची गद्दारी केली. आणि जर भाजपाला एकनाथ शिंदे चालत असतील तर ज्या उद्धव साहेबांनी तुम्हाला 25 वर्ष तुमच्या सोबत कोण नव्हतं त्यांनी साथ दिली, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी जी साथ दिली, ते ठाकरे नाव तुम्हाला चालत नाही पण शिंदे चालतात ज्यांनी चोरी केली. म्हणजे वॉशिंग मशीनमध्ये जे स्वच्छ आहेत जी पूर्ण लोक
ती कोणाला तुम्हाला चालत नाहीत. पण 70,000 कोटीचा घोटाळा ज्यांच्यावर तुम्ही आरोप केला, ज्यांच्यासाठी तुम्ही लाठीकाठी खाल्लीत, आणि तुम्ही मला सांगा ना मंदारजी, एक शेवटाला पण चालू म्हणून एक महत्त्वाचा प्रश्न मला आज भाजपच्या कार्यकर्त्यांनी संघाच्या कार्यकर्त्यांना विचारायचा आहे. आपण एकत्र 25 वर्ष हिंदुत्वासाठी लढलो, आपण एकत्र 25 वर्ष भ्रष्टाचाराविरुद्ध लढलो, पण ज्या भाजपने आम्हाला इकडे ढकललं तीच भाजप आज सगळ्यात जास्ती भ्रष्टाचारी लोकांना घेऊन तुमच्याच डोक्यावर बसवलेलं आहे. तिकीट वाटपात नाशिकमध्ये काय झालं, मुंबईत काय झालं, आमच्याकडून फोडलेली लोक, राष्ट्रवादीतून फोडलेली लोक, काँग्रेसमधून फोडलेली लोक, संघाचा कोणीतरी चांगला कार्यकर्ता असेल किंवा कार्यकर्ती असेल, 25 वर्ष ज्यांनी घरदारावर पाणी सोडून काम केलंय त्यांना तिकीट नाही, त्यांना यांच्या चादरी उचललं होतं, कार्पेट उचललं होतं. तुमच्या डोक्यावर सलाम करून तुमच्या डोक्यावर बसवतं कोण, तर सगळ्यात जास्ती भ्रष्ट असलेली लोक. कधीतरी संघामध्ये आणि भाजपमध्ये याचा उद्रेक होणार आहे की नाही, कधीतरी एकदा तरी धडा शिकवणार आहे की नाही. ठीक आहे ना, तुमचे प्रधानमंत्री आहेत, तुमचे मुख्यमंत्री आहेत, पण महानगरपालिकेत तरी भाजपच्या आता नेतृत्वाला कळलं पाहिजे की तुम्ही किती ह्या कार्यकर्त्याला टेकन फॉर ग्रँटेड घेणार. या निवडणुका शेवटचा प्रश्न मला हाच विचारायचा की म्हणजे पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ पॉसिबिलिटीज वगैरे म्हटलं, आपण तर म्हणजे इम्पॉसिबल गोष्टी पण पॉसिबिलिटीजमध्ये इथे बदलून दाखवल्यात महाराष्ट्रामध्ये. मग त्याचा अभिमान आता बाळगायचा की नाही अशी परिस्थिती आहे. पण ही गेम ऑफ पॉसिबिलिटीज जो राजकारणाचा आहे तो येणाऱ्या ह्या महापालिका निवडणुकांनंतर तुम्हाला वाटतं की महाराष्ट्रात अजून अनफोल्ड होईल, पुढे पुढे असाच पॉसिबिलिटी, नव्या पॉसिबिलिटीज होतील असं वाटतं? 100% गेम ऑफ पॉसिबिलिटीज आहे. केंद्रात भाजपचं सरकार असताना आणि राज्यात भाजपचं सरकार असताना आम्ही मुंबई महानगरपालिका असेल, पुणे, ठाणे, नाशिक, नागपूर, नाशिक सगळीकडे जिंकू. जी वचनं दिली आहेत ते सगळे पॉसिबल करून दाखवू, कारण आधी पण आम्ही हे केलेलंच आहे. आणि मुंबईत मराठी माणसासाठी घरं असतील, शासकीय कर्मचाऱ्यांसाठी घरं असतील, पोलीस कर्मचाऱ्यांसाठी हक्काची घरं असतील, तसंच 700 स्क्वेअर फूटपर्यंत प्रॉपर्टी टॅक्स माफ करणं असेल, महिलांसाठी मोफत बस असेल, भाडेवाढ रद्द करणं असेल, पेट पार्क्स असतील किंवा 100 युनिटपर्यंत वीज माफ करणं असेल, हे सगळं पॉसिबल आहे आणि ते आम्ही करून दाखवू. आम्ही करून दाखवू असं म्हणतायत आदित्य ठाकरे, आणि एक मुलूक मैदान तोफ म्हणून ते आता समोर आलेले आहेत. खास करून त्यांच्याकडे आता या मुंबई महानगरपालिकेची सर्व सूत्र त्यांच्याकडे आहेत, दिवस रात्र काम करतात. रात्री मुंबईकरांच्याच हाती आहेत. आम्ही मुंबईची सेवा करायला पुन्हा एकदा संधी मागत आहोत. बस अर्थातच दिवस रात्र त्यांची ही सगळी आता कामं चालू आहेत. आपण बघतोय की कशा प्रकारे आदित्य ठाकरे यांनी अक्षरशः मुखोद्गत सगळे नंबर आणि सगळे आकडे जे आहेत ते सगळे आपल्या समोर आणलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचा ज्याला आपण म्हणतो की प्रश्न जो आहे तो मुंबईकरांचा आहे. या निवडणुकांमध्ये मुंबईकर असतील, इतर मोठी शहरं असतील, त्या शहराचे जे प्रश्न आहेत, पर्यावरणाचे प्रश्न असतील, तिथल्या सगळ्या एकूण लोकांच्या चलनवलनाचे प्रश्न असतील, ट्रॅफिकचा मुद्दा असेल, हे सगळे मुद्दे ह्या निवडणुकीच्या निमित्तानं खरं तर पुढे यायला पाहिजेत. आणि ते पुढे आले तर त्या मुद्द्यांवर लोकांनी मतदान मोठ्या संख्येनं करावं, याचं पुन्हा एकदा आपण आवाहन करूयात. आणि तोपर्यंत सध्या इथेच थांबूयात. या चर्चेमध्ये धन्यवाद. नमस्कार.